स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता प्रचाराचा धुरळा उडावतोय आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा निवडणुकीचं धुमशान सुरू आहे। विशेष म्हणजे यंदा राणे बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत। याच मुद्द्यावरती आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नितेश राणेंसोबत संवाद साधलाय। पाहूयात। कणकवलीत आहोत, मंत्री महोदय आपल्यासोबत आहेत। फारच प्रतिष्ठेची केली तुम्ही निवडणूक, स्वागत आहे तुमचं। नाही, पण आमची कणकवलीची प्रत्येक निवडणूक तशीच असते। म्हणजे आमच्या कणकवली निवडणूक अगर गाजावाजानी झाली नाही तर त्याला कणकवलीची निवडणूक म्हणत नाही। आणि आम्ही एकदम शांत पद्धतीने निवडणूक लढवली, कुठली गाजावाजा न करता, प्रतिष्ठेची न करता, तर कणकवलीकर आम्हाला ओळखणार पण नाही। पण यावेळेला थोडं वेगळं आहे, थोडं कुटुंबाचा संदर्भ नाही, आपण चालू शकतो बरं का। कुटुंबाचं काहीच नाही, प्रत्येक जण आपला आपला रोल अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने निभवतोय। निलेशजी शिवसेनेमध्ये आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, मी व सन्मान्य राणेसाहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये आहोत। आणि म्हणून प्रत्येक जण जिथे आहे राहुलजी तिथे अतिशय सिन्सिअरली आणि प्रामाणिक पद्धतीने त्या पक्षाला न्याय देतोय। तिथे राहून अगर डबल हे केलं असतं तर त्याला राणे म्हणत नाही। आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो। मी आता श्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत केली, प्रदीर्घ मुलाखतीमध्ये मी त्यांना बरेच प्रश्न विचारले। त्यांचं असं म्हणणं आलं की महायुती झाली असती तर खूप चांगलं झालं असतं, आणि नारायण राणे यांचं म्हणणं होतं की महायुतीच व्हायला पाहिजे। इनफॅक्ट त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती। हो, पण तसे प्रस्ताव आम्ही दोन्ही बाजूनी दिले होते, कार्यकर्त्याच्या पातळीवर तशी चर्चा झाली होती। पण जिथे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होता तिथे नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाला न देता शिवसेनेने मागणी केली। तो आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता, म्हणून आम्ही तसाही प्रस्ताव उलटा दिला की आमच्या जिथे नगराध्यक्ष आहे तिथे तुम्ही आम्हाला संधी द्या, आणि जिथे आपला शिवसेनेचा अध्यक्ष होता तिथे शिवसेनेने लढवावं, आम्हाला काही हरकत नाही। पण त्या गोष्टी प्रदेश पातळीवर आणि नंतर प्रस्ताव मागे पुढे झाल्यानंतर त्या गोष्टी पुढे गेल्या नाहीत। पण शेवटी निवडणुका असतात, निवडणुकीला एक टाईमलाईन असते, आणि म्हणून प्रत्येकाने विचार केला की ठीक आहे, अगर होत नसेल तर आपण मैत्रीपूर्ण लढू, काय हरकत नाही। शेवटी ह्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत। आज राहुलजी 81 कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत। महायुती झाली असते त्याबद्दल अगर ठीक आहे, झाली असती तर ठीक आहे, पण नाही झाली तरी 81 कार्यकर्ते उभे आहेत। आमच्या इथे अशी परिस्थिती आहे की खासदार राणेसाहेब आहेत, मी आमदार आहे, दोन्ही बाकीचे दोन आमदार शिवसेनेचे आहेत, आणि उबाटा आणि महाविकास आघाडीकडे साधे उमेदवार पण नव्हते। आमची अगर महायुती झाली असती हायपोथेटिकली तर त्यांना रेडीमेड उमेदवार मिळाले असते। आज ते बघा कुठेच दिसत नाही। मग हे ठरवून तुम्ही जिल्ह्यामध्ये अगर कुठेही बघा ना, तुम्हाला उबाटाचा आवाज दिसेल, काँग्रेसचा आवाज दिसेल ना, राष्ट्रवादीचा आवाज। पण मग हे सगळं ठरवून झालं असं नाही ना? आम्ही प्रयत्न केला महायुतीचा। राणे साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही प्रस्ताव देऊन बघा एक दुसरे। शेवटी ते प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तर म्हणजे भूषवलेले आहेत। त्यांनी युत्या आघाड्या ह्या त्यांनी आयुष्यामध्ये खूप बरेपैकी ते प्रमुख नेते असल्यामुळे त्यांनी बघितलेले आहेत, आणि म्हणून आपण कोणावरही कार्यकर्त्यांवर कुठल्या गोष्टी लादू शकत नाही। आणि तेवढी स्ट्रॅटेजिकली पण विचार करायला पाहिजे की अगर आपल्या कुठल्याही युतीमुळे अगर विरोधकांना फायदा होत असेल, जे मी शिंदे साहेबांना पण भेटून आम्ही सांगितलं की साहेब तिथे बंडखोरी मोठ्या प्रमाणात भेटलं। हो, मी स्वतः भेटलो ना। बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये होईल, बंडखोरी झाल्यामुळे उबाटा आणि ह्या लोकांना मदतच होईल। म्हणून आपण ह्याबद्दलही विचार करू। पर्याय 1 युतीचा, पर्याय 2 स्वबळाचा, मैत्रीपूर्ण लढतचा, आणि त्या पद्धतीने दोन्ही पक्षाचा फायदा होईल। आता जे पण 2 तारखेला होईल, 3 तारखेला शेवटी महायुती जिंकणार आहे। पण त्यात विलन झाले रवींद्र चव्हाण। असं काही विलन कोणी नाही। रवींद्र चव्हाणजी हे कोकणामध्ये कधी विलन होऊच शकत नाही। सन्मान्य राणे साहेबांबरोबर अत्यंत चांगले त्यांचे संबंध आहेत, आमच्या सगळ्यांबरोबर अत्यंत चांगले संबंध आहे। ठीक आहे, निलेशजींच्या मनामध्ये काही गैरसमज होते, ते विधानसभा आणि लोकसभेपर्यंत नव्हते, पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये कधी कधी गैरसमज होतात, सगळ्या नात्यांमध्ये होतात, सगळ्या संबंधांमध्ये होतात, आणि म्हणून ते गैरसमज दूर करण्याची जबाबदारी 3 तारखेनंतर आमची असेल ना। सगळेच काय नातं एकदम नेहमी घट्ट नसतात, कधी अपडाऊन हा विषय होतोच। ते भावाच्या नात्यात पण होतं, ते भावाच्या होतात ना, कोणाच्या घरात नसतात। मला एक घर, जगाच्या पातळीवर एक घर दाखवा जिथे अपडाऊन होत नाही, पण शेवटी संस्कार महत्वाचे आहेत। पण एक चेंज मी बघितला, गेली 7-8 वर्ष तर मी फार किनली तुम्हाला बघतो,
द वे यू इव्हॉल्व जी मॅच्युरिटी आज दिसतीये ती मी इतरांच्या बद्दल बघत नाही, अगदी तुमच्या कुटुंबातल्या सदस्याबद्दल पण मला असं वाटतं की नाही, मला असं वाटतं जबाबदारीचं भान आहे राहुलजी. 2014ला मला आठवतं, तुम्हाला सांगू की राणेसाहेब पराभूत झालेले, निलेशजी खासदारकीमध्ये पडलेले आणि मी एकटा आमदार म्हणून काँग्रेसचा निवडून आलेलो आणि तेव्हापासून 2019पर्यंत आणि पूर्ण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी 10मधून 8 वर्ष काढलेली आहेत. संघर्ष केलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे विषय समजून घेतलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की वस्तुस्थितीची जाणीव ठेवून राजकारण करणाऱ्यापैकी मी आहे. मी कोणालाही कधी कमी लेखत नाही, माझा कोणीही शत्रू नाही. राजकीय स्पर्धक निश्चित पद्धतीने आहे, पण मी कोणालाही माझा शत्रू वैयक्तिक मानत नाही. मी सिंधुदुर्गाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही पहा, माझ्या मतदारसंघामध्ये कोणालाही विचारा, मी इथे कुठल्याही पद्धतीचे राडे व्हायला देत नाही. कोणाला मला शांतता, संवाद माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही आजही बघा ना, माझ्याकडे मोठे प्रचार सभात नाही. तुम्ही आता बघितलं, मी घर टू घर जातो, कुटुंबासारखं एक दुसऱ्याला भेटतो, संवाद साधतो मोठे. त्याच्यामुळे पण मग ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुमच्या थोरल्या भावावर काय संवाद झाला तुमच्या थोरल्या भावाशी? नाही, पण आता मला असं वाटतं निवडणुकीच्या माहोलमध्ये तरी संवाद झाण्याचा विषय राहत नाही, कारण तो त्याच्या पक्षाचं काम करतायत, मी माझ्या पक्षाचं काम करतोय. मला एक समाधान वाटतंय की आम्ही त्याच्या पक्षाला न्याय देतोय. शेवटी कधी ना कधी तरी संवाद होईल आणि मला एवढं काही ह्या गोष्टी उद्या होऊच शकत नाही असा विषय नाही आहे. पण गैरसमज त्यांना काही रवी चव्हाण साहेबांबद्दल झाले असतील, काही दुसरे बद्दल झाले असतील. चव्हाण साहेबांनी जे लोकसभा विधानसभेमध्ये जे आमच्यासाठी केलं किंवा भारतीय जनता पक्ष म्हणून, मी तुम्हाला सांगतो राहुलजी, तुम्हाला राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण माहिती आहे. 14 ते 24पर्यंत राणे कुटुंबाचा प्रवास आपण सगळ्या जणांनी फार बारकाईने पाहिलेला आहे. आम्हाला परत ताकद देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे. हीच निवडणूक ज्याच्यासाठी तुम्ही आलायत, गेल्या 5 वर्ष अगोदर जेव्हा ही निवडणूक झालेली, 6-8 वर्ष अगोदर मध्ये प्रशासक होता, तेव्हा स्वाभिमान पक्षातून आम्ही निवडणूक लढवत होतो. नगराध्यक्षाचं चिन्ह वेगळं होतं, खालती नगरसेवकांचं चिन्ह वेगळं होतं. मी काँग्रेसचा आमदार होतो, राणेसाहेब तेव्हाच राज्यसभेचे सदस्य होते. मग एवढं सगळे त्या अस्थिर परिस्थितीमध्ये मी आज भारतीय जनता पक्षामुळेच आम्ही सगळे स्थिरावलं. देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला ताकद दिली. कामतसारखे वरिष्ठ पत्रकार जे आहेत, जे कोकणात इतकी वर्ष पाहत आहेत, काम करत, त्यांचं असं मत आहे की हा जो राजकीय सध्या ताणतणाव तुम्हाला दोघात दिसतो तो कदाचित वैयक्तिक पातळीवरती पण जाईल भविष्यामध्ये. असं काय विषय बघा, शेवटी काय, मी जसं तुम्हाला बोलतो, हे प्रत्येक नात्यामध्ये अशा अपडाऊन गोष्टी होतात आणि येतात आणि यायला पण पाहिजे, कारण का त्याच्यामुळे नातं कधी कधी घट्ट पण होतं. आणि म्हणून हा प्रवास महत्त्वाचा आहे आणि एक दुसऱ्याला मान सन्मान ठेवून सगळं करणं गरजेचं आहे. कधीही कुठली पातळी खालती पडू नये, कोणाही दुसरा आपला फायदा पण घेऊ नये. आज मलाही वाटतं, जसं मी त्याच्याबद्दल कालही बोललो, की निलेशजींचा शिवसेनेमध्ये कोण ना कोणतरी त्यांचा वापर करताय, सगळेजण वापर करताय, त्यांना पुढे केलं जात आहे. का दुसरं कोण, मला एक तुम्ही सांगा, कोणीच दुसरा रवी चव्हाण साहेबांबद्दल का टीका करत नाही, का नाव घेत नाही? एक तर निलेशजीत कशाला घेत आहेत, सगळे बाकी का बोलत नाही की निलेश राणेजी जे रवी चव्हाणबद्दल बोलतात, रवी चव्हाण साहेबांबद्दल बोलतात, ते बरोबर आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांना एकटं पडलं जात आहे. मी सांगतो तुम्हाला, माझी माहिती अशी की शिवसेनेच्या कोट्यातनं भविष्यात त्यांना मंत्रिपद मिळेल. चांगली गोष्ट आहे. हा, असं त्यांना सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. टेक अ हेड ऑन की रवींद्र चव्हाणांना तुम्ही हेड ऑन घ्या. शेवटी बघा काय, ती स्ट्रॅटेजी असेल आणि त्याला त्याच्यातला फायदा होत असेल तर निश्चित चांगलं आहे. पण तुम्ही चव्हाण साहेब, फडणवीस साहेब आणि ह्या सगळ्या लोकांबरोबर आमचे असलेले जे काही संबंध आहेत, नातं आहे, ते त्याच्यामुळे आपण पणाला लावू नये असं मताचा मी. आणि ती खराबी करू नये, खराब बिलकुल करू नये. कारण का काय, हीच माणसं अडचणीच्या काळात आमच्यावर राहुलजी उभे राहिलेले आहेत. आज मंत्रिपदं येतात आणि जातात, आमदारकी येतात आणि जातात. नाते बनवण्यासाठी वर्षानुवर्ष लागतं. आज पण चव्हाण साहेब जिल्ह्यात आल्यानंतर राणेसाहेबांना भेटतात, राणेसाहेब त्यांना भेटतात. आमचे फडणवीस साहेब राणेसाहेबांना दादाशिवाय बोलत नाही, दादाच बोलवतात, त्यांना त्याचं नावच दादा बोलवतात. म्हणून हे सगळे जी नातं आहे ना, ते खूप वर्षे लागलं त्याला बनवण्यासाठी. नातं तोडण्यासाठी 1 सेकंड पण लागत नाही. म्हणून मंत्रिपदं आणि ही सगळी गोष्टी येतील जातील, त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही, पण नाती टिकवण्याचं काम आम्ही लोकांनी केलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही राज्यस्तरावरचे हळूहळू नेते होत आहात म्हणून हा प्रश्न विचारतो की 2 तारखेनंतर काय होणार?
काय होणार नाही, सगळे महायुती म्हणून आम्ही अतिशय भक्कम आहोत. एक लक्षात घ्या राहुलजी, आम्ही सगळे तसे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहोत, मॅच्युअर्ड लोक आहोत. आम्हाला माहिती आहे की राज्याच्या जनतेने विधानसभेला महायुतीला कौल दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठी मॅन्डेट यावेळी दिलेली आहे. नंतर शिंदे साहेबांना आणि अजितदादांना दिलेलं आहे. जेव्हा आमचे वरिष्ठ लोक राहुलजी सगळ्यांना एकत्र आणतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असेल. आज शिंदे साहेब NDAचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडे खासदार आहेत, ते मोदीजींबरोबर मोदीजींना त्यांनी समर्थन दिलेलं आहे. आणि देश आणि राज्य हे चालवणं आमच्यासाठी दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आज राज्याच्या जनतेने जे आम्हाला हिंदुत्वाच्या नावाने जे मॅन्डेट दिलं, विकासाच्या नावाने राहुलजी जे मॅन्डेट दिलं ना, त्यासाठी पुढची 5 वर्ष जनतेसाठी काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी 2 तारखेच्या नंतर आम्ही कितीही आपसामध्ये वादविवाद झाले, पण 2 तारखेच्या नंतर राज्याच्या जनतेसाठी मी आता पूर्ण निवडणुकीमध्ये मी एवढंच बोलतोय की सिंधुदुर्गचे आणि या 4ही मतदारसंघाची जे मतदार आहेत तेच केंद्रबिंदू आहे या निवडणुकीचे. नितेश नाही, रवी चव्हाण साहेब नाही, भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे कोणच नाही. आम्ही ही निवडणूक ह्या इकडच्या मतदारांसाठी लढतोय, तेच ह्या निवडणुकीचे केंद्रबिंदू आहे. ओके. पण मग असं एकनाथ शिंदे यांना का वाटतं की आपल्यावरती किंवा आपल्या पक्षातल्या मंडळीवरती किंवा आपल्या स्वतःवरती रवींद्र चव्हाण हे आकसानं काही गोष्टी करतात? हे आत्ताच्या मुलाखतीमध्ये पण थोडंसं वेगळ्या अर्थाने बोलले ते. मला वाटत नाही त्यांनी कोणाचं नाव घेतलंय, कधी ते नाव घेण्याची त्यांची सवय नाही. मी प्रश्न तसं नाव घेऊन विचारला होता. हो, पण त्यांनी तसं हो पण म्हटले असतील की हे मी पाहीन तुमचा इंटरव्ह्यू, कारण मी तुमचे सगळे इंटरव्ह्यू आणि हे पाहणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की रवी चव्हाण साहेबांची काम करण्याची एक पद्धत आहे. बावनकुळे साहेबांची एक होती, चंद्रकांत दादांची एक होती, जे आम्ही पाहिलेले अध्यक्ष आहेत. रवी चव्हाण साहेब हा संघटनेसाठी 24 तास झोकून देणारा एक कडवट भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते. आणि म्हणून त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत आहे. संघटना प्रथम हे त्यांचा ब्रीदवाक्य असल्यामुळे कधी त्यांचे काम करण्याची पद्धत सगळ्यांना पटत नाही. आणि एक तुम्हाला हेही सांगतो, टाळी दोन्ही हाताने वाजली जाते. चुका दोन्ही बाजूनी झालेल्या आहे. भारतीय जनता पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना फोडून शिवसेनेत आणण्याचं काम खूप जागे पहिली सुरू झालेलं आहे. आणि म्हणून तो ॲक्शन टू रिॲक्शन आहे. नेहमीच चव्हाण साहेबांनी पुढे जाऊन कोणी शिवसेनेचे फोडले असा विषय नाही आहे. मी तुम्हाला किमान 100 उदाहरणं देऊ शकतो जिथे पहिले शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला छेडलेला आहे, टोकलेलं आहे, आणि मग त्या ॲक्शनला रिॲक्शन मिळालेली आहे. आणि कोकणात काय चाललंय महायुतीचं? आम्ही भक्कम आहोत. आम्ही कुठेही उद्धव ठाकरे त्यांची महाविकास आघाडीला स्पेस इथे मिळणार अशा गोष्टी काही करणार नाही. कुटुंबासारखं आहे. निलेशजींना पण जेव्हा एका घरामध्ये आम्ही 3 तिकीट देऊ शकत नाही असं ते त्यांचं एक धोरण आहे. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांना निलेशजी भेटले, त्यांना सांगितलं निलेश तू कुठेही असेल तर माझा आहे असं सांगून फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांना पाठवलेलं आहे. आणि म्हणून कुठलाही वाद म्हणजे कितीही TV वर या सगळ्या गोष्टी, पण आमच्यासाठी सिंधुदुर्ग आणि ह्या इथल्या जनतेचा विकास आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी ह्या निवडणुका आम्ही लढवतोय. चला, शुभेच्छा. थँक्यू अगेन. मग आता मंत्री महोदयांची मुलाखत आणि ते जे हिंदुत्ववादी हार्डकोर भूमिका मांडतात, किती फरक आहे. मुद्दाम मी तिकडे नाही छेडलं कारण मग विषयांतर झालं असतं. कॅमेरावर निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कणकवली.